अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया कविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्रीज्ञानेश्वराशी। पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री गुरु मोतीराम महाराज की जय, श्री संत माधव बाबा की जय, गुरु दत्ता महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम जय जय राम, राम कृष्ण हरी। श्री सच्चिदानंदाय नमः। महाभयानक विरादू, त्याचा क्षणार्थ केला वधू। प्रतापे शोभती दोघे बंधू, प्रमल्लादू सीतेसी। ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी। महाभयानक विरादू, त्याचा क्षणार्थ केला वधू। प्रतापे शोभती दोघे बंधू, प्रमल्लादू सीतेसी। शांती ब्रह्मनाथ महाराज कथेला सुरुवात करतात। कथेचा प्रसंग चालू आहे। शरभंग नाव आपलं विराट नावाचा राक्षस आहे। त्या विराट नावाच्या राक्षसाला काल त्या दुर्धर वनामध्ये मारलेला आहे आणि मारल्याच्या नंतर दोघांचा जो पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाला पाहून सीतामाता अत्यंत आनंदी झालेले आहेत आणि अशा प्रकारे कथेला सुरुवात झालेली आहे। इथून पुढे जी कथा आहे ऐकू म्हणले आपण। मग तिघे जण वेगेसी निघाले शरभंग आश्रमासी, मार्गे क्रमिता दो कोसी त्या आश्रमासी देखिली। विराट नावाचा राक्षस वैकुंठाला जात असताना त्यानं जाता जाता सांगितलं, तुम्हाला दंडकारण्यामध्ये वस्ती करायचं असताना कुठे राहण्याकरता योग्य ठिकाण आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त शरभंग ऋषी सांगतील आणि इथून पुढे अर्ध योजनावर शरभंग ऋषीचा आश्रम आहे, तुम्ही त्या ठिकाणी जा। आणि असं म्हणल्याच्या नंतर विराट वैकुंठाला गेलेला आहे आणि गेल्याच्या नंतर पाठीमाग राम, लक्ष्मण आणि सीतामाता हे तिघे जण आणि शरभंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। आणि जवळ पोहोचल्याच्या नंतर आणि आश्रम बघितला। आश्रम बघितल्याच्या नंतर काय झालाय का, तो शरभंग तपोरासी, तो न्यावया ब्रह्मलोकासी। ब्रह्मयाने धाडिले इंद्रासी, विमानेसी हर्षयुक्त। शरभंग ऋषी म्हणजे महान तपस्वी, महान अधिकारी ऋषी होते आणि त्यांचा वैकुंठ गमनाचा काळ हा अत्यंत जवळ आलेला होता आणि त्यांना नेण्याकरता ब्रह्मदेवानं विमान पाठवलेलं होतं आणि त्या विमान घेऊन ब्रह्मदेव आश्रमामध्ये येऊन पोहोचलेले होते। बोलू लागले, हंसयुक्त विमानेसी बैसवावया सामर्थ्य नाही इंद्रासी। पुढे घालून या विमानासी इंद्रतेसी आश्रमाला। विमान आहे, त्या विमानाला वाहक हे हंस आहेत। त्या विमानामध्ये बसण्याची इंद्राची सुद्धा ताकद नाही इतकं तपस्या करता निर्माण केलेलं ते विमान आहे आणि त्या विमानामध्ये त्या शरभंग ऋषीला नेण्याकरता इंद्र आलेला आहे। इंद्र आपापल्या रथामध्ये समोर आहे, पाठीमाग विमान आहे आणि ते विमान घेऊन इंद्र आणि शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये आला। जे विमानी बैसोला इंद्रासी, ते विमान धाडिले शरभंगासी। शरभंगाची निष्ठा कैसी, ब्रह्मादिक्रियासी निज पूज्य। सांगितलं ज्या विमानामध्ये देवतांचा राजा इंद्र आहे त्या इंद्राला सुद्धा बसण्याची कॅपॅसिटी आपल्या भाषेमध्ये तप नाही, तेवढी ताकद नाही, पण ते सुद्धा ते विमान हंसयुक्त विमान ब्रह्मदेवानं शरभंग ऋषी करता पाठवलं। मग शरभंग ऋषीचा अधिकार केवढा असेल अशा प्रकारे आणि त्या शरभंगाला नेण्याकरता ब्रह्मलोकातून विमान आलं। इंद्रादिक देव समस्त येऊन त्या आश्रमात, अवघे लोटांगणे घालित
मग विनवित शरभंग सांगितलं इंद्राधिक सर्व देवता शरभंग ऋषीला नेण्याकरता आलेले आश्रमामध्ये येऊन पोहोचले. पोहोचल्यानंतर आल्या आल्या ऋषींना नमस्कार केला, प्रणिपात केलेला आहे आणि प्रणिपात करून आणि शरभंग ऋषीला बोलण्याकरता सुरुवात केलेली आहे. काय बोलू लागले म्हणजे ऐका. इंद्र प्रार्थी मधुर वचनी आम्हालो ब्रह्मज्ञ करी बैसोनी हसयुक्ती माणी ब्रह्मा भोनी प्रवेशावे. देव इंद्रानं दोन हात जोडलेले आणि दोन्ही हात जोडून शरभंग ऋषीला बोलू लागलेले. ऋषीवर तुमचं यहलोकाचे जे कार्य होतं ते कार्य आता पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्ही सत्य लोकाला यावं अशी ब्रह्मदेवाची इच्छा आहे आणि त्या ब्रह्मदेवाच्या इच्छेनुसार आम्ही हंसयुक्त विमान घेऊन ब्रह्मलोकातून मृत्यूलोकामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही या हंसयुक्त विमानाचा स्वीकार करा. या विमानामध्ये तुम्ही बसा आणि सत्य लोकाला चला. अशा प्रकारे देवेंद्र शरभंगाला बोलू लागले. तव त्याशी शरभंग सांगत या वनाला श्री रघुनाथ विराध वदोनिया निश्चित आताची येत येईल. शरभंग ऋषी इंद्राला बोलू लागले तुझं म्हणणं बरोबर आहे. वैकुंठाला या मृत्यूलोकामध्ये दिलेली अवधी पूर्ण झालेली आहे पण या मृत्यूलोकामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राचा अवतार झालेला आहे. ते प्रभू रामचंद्र वनवासाला आलेले आहेत या दंडकारण्यामध्ये आणि आताच त्याने विराट नावाच्या राक्षसांचा उद्धार केलेला आहे आणि विराटाचा उद्धार करून काही थोड्या वेळामध्ये माझ्या आश्रमामध्ये येतील आणि त्यांचं दर्शन घेऊन मी पुन्हा वैकुंठाला जाणार आहे. अशा प्रकारे शरभंग देवेंद्राला बोलू लागले. न घेता श्रीराम दर्शन मजन लगे ब्रह्मसदन तुम्ही घेऊन या जावे विमान मी येईल निज सत्ता. सामर्थ्य सांगितलं त्यांनी. आपलं काय सामर्थ्य आहे. जोपर्यंत राम प्रभूचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत म्हणले तुमचं विमान नको ना तुमचं ब्रह्मलोक नको. कारण जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराण. हे ब्रह्मादिक पद आहे. ब्रह्मलोक जरी प्राप्त झालं तर ब्रह्मलोक प्राप्त झाल्याच्या नंतर आपलं पुण्य संपलं की ते पुण्य सोडून आपल्याला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. दानोबाराय वर्णन करतात मग तया पुण्याची पावती सरी सवे चिंद्रपणाची उठी उतरी येऊ लागती माघारी मृत्यू लोका. आणि मृत्यू लोकाला यावं लागतं म्हणून तुम्ही जा म्हणले तुमचं विमान घेऊन. मी काय करतो माझ्या तपश्चर्येच्या बळावर मी स्वतः ब्रह्मलोकाला येईन पण रामाचं दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मलोकाला येणार नाही. शरभंग बोलू लागले. श्रीरामाच्या भेटी पुढे ब्रह्मभवन ते काय सेवा पुढे मज येथे न घडे ब्रह्म या पुढे सांगावे. रामप्रभूच्या भेटी पुढे ब्रह्म सदन जे आहे ब्रह्मलोक जे आहे ते आमच्या करता बापुड म्हणजे छोट आहे. रामाच्या भेटी एवढं सुख या तिन्ही जगतामध्ये कोणतंही नाही. आणि तुम्ही जा म्हणले ब्रह्मदेवाला सांगा आणि तुमचा ज्या विमानात इंद्राला बसण्याची ताकद नाही ते विमान शरभंग पाठीमागे वाटलं बरं का. काय तपश्चर्या असेल काय तप असेल आणि काय अधिकार असेल अशा प्रकारे शरभंग ऋषीने सांगितलं जा आणि ब्रह्मदेवाला सांगा. रामाची भेट झाल्यानंतर शरभंग येतो म्हणले. ऐसे शरभंग बोलत कर जोडून इंद्र ऐकत तव पातला श्री रघुनाथ दोही देखत इंद्राते. अशा प्रकारे शरभंग ऋषी बोलू लागलेले. दोन्ही हात जोडून इंद्र ऐकू लागलेला आहे. जो देवतांचा राजा आहे तो दोन्ही हात जोडून ऐकू लागलेला आहे आणि अशा प्रकारे दोघांचा संवाद चाललेला आहे. आणि संवाद चालतात इतक्यामध्ये प्रभू रामचंद्र त्या आश्रमामध्ये येथे झाले. आल्यानंतर पुढे काय झालंय का. सोलिव सूर्याची प्रभा की तो अग्नीचा निज गाभा तैसे इंद्राची अंग प्रभा निज शोभा सोबत. सोली व सूर्याची निज शोभा सांगितलं. सूर्य उदयाला आल्याच्या नंतर जशी सुंदर प्रकारे सूर्याचं स्वरूप दिसावं किंवा अग्नीचा गाभा दिसावा तितकं तेज त्या इंद्राचं दिसू लागलं. अशा प्रकारे तो इंद्र शरभंगाच्या पुढे होता. धराना तोळणी अधर रतशोभे वारू विचित्र मस्तकी चंद्रप्रभा छत्र युग्न चामर ढळतात ते. सांगितलं पृथ्वीवर उतरलेला रथ आहे मात्र पृथ्वीला त्याचा स्पर्श झालेला नाही. पृथ्वीपासून
4 बोट 2 बोट अंतरावर आहे. अशा प्रकारे त्या रथामध्ये इंद्रवरी चंद्रयुक्त चामर धरलेला आहे. जो राजाचा ऐश्वर्याचा एक भाग सांगितलेला आहे तो चामर धरलेला आहे. बाजूनं सेवक वारा घालू लागलेले आहेत. अशा प्रकारे इंद्र शरभंग ऋषीच्या समोर उभे आहेत. देवगण मरुदन इंद्र सवे सिद्धचारण सवे ब्रह्मस्पती गुरु सज्ञान तेही रघुनंदन देखीला. सोबत देवगण आहेत, मरुदगण आहेत, गंधर्व आहेत, आदी करून सर्व देवदेवता आहेत. आणि एवढ्या देवदेवता असताना सुद्धा सोबत देवलोकांचे गुरु देवगुरु बृहस्पती ते सुद्धा आणि त्या शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. आणि एवढे जण असे एवढ्याचा संवाद चाललाय. इतक्यामध्ये प्रभू रामचंद्र आल्याबरोबर या सर्वांनी रामप्रभूला बघितलं. सीता सुमित्र श्री रघुनाथ देखता उगे झाले खद्दोत श्रीराम प्रभात्यंत भूत देखून विस्मित सुरसिद्ध. आता इंद्राचं एवढं वर्णन केलं. इंद्राचं प्रभा म्हणजे सूर्याची प्रभा आणि लावण्याचा गाभा एवढं इंद्राचं वर्णन केलं. एवढं ऐश्वर्य सांगितलं. पण नाथ महाराज म्हणले ज्यावेळेस रामप्रभू आल्याबरोबर या सगळ्याचं तेच फिकं झालं. ज्या न्यायाप्रमाणे ते आग्याकडून रात्रभर ट्यू करावं माझाच उजेड या पृथ्वीला म्हणावं. पण ज्यावेळेस सूर्याचा उदय झाल्याबरोबर त्याचं तेज नाहीसं होतं तसं रामप्रभूचं जसंही आगमन आश्रमामध्ये झालं सर्व देवदेवतांचं तेज फिकं पडलं. अशा प्रकारे बोलू लागले. देखताची श्री राघवा सूर्यप्रकाशी जैसा दिवा तैसी दशाली देवा देव स्वभावाला जिले. सांगितलं दिवा लावलेला आपल्या घरामध्ये आणि दिवा लावल्याच्या नंतर त्या दिव्याचा उजाड घरभर पडलेला आहे. सर्व उजेड पडलेला आहे. तो उजेड कधीपर्यंत आहे? जोपर्यंत सूर्य उदय होत नाही. सूर्य उदय झाल्याबरोबर त्या दिव्याचं जे दिव्यत्व आहे जे तेज आहे त्या सूर्याच्या तेजानं नाहीच होतंय. त्या न्यायाप्रमाणे हे सर्व देवदेवतांचं तेज होतं. पण कधीपर्यंत? जोपर्यंत रामप्रभू नव्हते. रामप्रभू आश्रमात आल्याबरोबर सर्व देवदेवतांचं तेज नाहीस झालं नाही पण रामाच्या तेजापुढे ते लोपलं. आणि लोपल्याचा परिणाम देवदेवता सुद्धा लाजले रामाच्या स्वरूपाला. इतकं सुंदर स्वरूप रामाचं रामप्रभू आश्रमात आले. तीही देखुनी श्री रघुनाथ सुख पावले अत्यंत भूत नबी जे जयकार करीत निघाले समस्त निज धामा. रामप्रभू आलेले आहेत. आश्रमामध्ये आगमन झालेलं आहे. आश्रमामध्ये रामप्रभूला बघितल्याच्या नंतर आनंद झाला देवदेवतांना. आणि आनंद झाल्याच्या नंतर आणि सर्व देवदेवता आपापल्या आश्रमाला निघाले. अशा प्रकारे बोलू लागले. शरभंग सांगे देवा प्रती ब्रह्मसदरी पुराण वृत्ती श्रीराम दर्शने अक्षरे प्राप्ती तीही ब्रह्मया प्रती पुसू तुम्ही. सांगितलं शरभंगाने सांगितलं मला ब्रह्मसदन जरी प्राप्त झालं ब्रह्मसदन प्राप्त झालं तरी सुद्धा त्या ब्रह्मसदनाला पुनरावृत्ती आहे. पुन्हा खाली यावं लागतं. का? ज्ञानोबा वर्णन करता शतैक जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्म आणून होई. 100 जन्म ब्राह्मणाचे घेतले की ब्रह्मपद प्राप्त होतं. पण काही काळाच्या नंतर ब्रह्मपद सुद्धा सोडावं लागतं. इंद्रपद सुद्धा सोडावं लागतं. पण रामप्रभूचं दर्शन झालं आणि एकदा का अक्षरस्थान प्राप्त झालं ते स्थान कधी सुटत. मग एकदा त्या निवांत स्थानाला मग पुन्हा जन्माला याचं मारायचं. सोप्या भाषेमध्ये सांगायचं किती बरे आमदार व्हावं पडाव एकदा राष्ट्रपती झालं काय हरकत आहे. अशा प्रकारची उच्च पदाला प्राप्त व्हायचं. अशा प्रकारे बोलू लागले. श्रीराम देखताची दिठी जन्म मरणा होय तुटी खुंटली पुराण व्रताची गोटी ऐसे सुख भेटी श्रीराम. रामप्रभूचं भेट झाली आणि त्या रामप्रभूच्या भेटीनं पाठीमागे जे सर्व दुःख होते सर्व दोष होते ते नाहीसे झाले आणि असे अत्यानंद प्राप्त झाला. अशा प्रकारे रामप्रभूच्या भेटीचं सुख आहे. म्हणून मी ब्रह्मपदाला नाहीस म्हणलं. शरभंग ऋषी बोलू लागले. इंद्रादेवादी उपोषण ओसंडुनिया ब्रह्मासन घ्यावया श्रीराम दर्शन अति सज्ञान शरभंग. महाराज म्हणले एवढ्या पदाला जे तुच्छ केलेलं आहे तर का केलं म्हणले कारण अति सज्ञान शरभंग अत्यंत ज्ञानी आहे शरभंग. आता जर आपल्याला कोणी म्हणलं चला आमदार
अरे मग होतंय, चल आपण नाही म्हणणार आहोत का नाही, पण बाबा ते आमदारपदी 5 वर्षाकरताच आहे, 5 वर्षाच्या नंतर ते आमदार पद राहत नाही. पण एकदा का अक्षय पद प्राप्त झालं देवाजवळ जाण्याचं, ते पद पुन्हा कधी ढळणार नाही, त्याला कधी कोणी आपला प्रतिद्वंदी उभा राहणार नाही आपल्या विरोधामध्ये. एकदा प्राप्त झालं की त्या खुर्चीला पुन्हा दुसरा दावेदार नाही. म्हणून शरभंग ऋषी अत्यंत सज्ञान होते आणि सज्ञान अवस्थेत असल्यामुळं आणि ते वैकुंठाला ब्रह्मभुवनाला न जाता रामप्रभूची भेट घेण्याकरता थांबले. अशा प्रकारे बोलू लागले. अय कोणी ऋषीचे वचन, इंद्रादिक देव गेले निघून, आश्रमाला रघुनंदन केले नमन शरभंगासी. सांगितलं अशा प्रकारे शरभंग ऋषीचं बोलणं ऐकलं. इंद्र आदी देव परत निघून गेलेले वैकुंठाला. गेल्याच्या नंतर इतक्यामध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर शरभंग ऋषीला नमस्कार केलेला आहे. केल्यानंतर पुढे काय झालाय का, श्रीरामे वंदिले ऋषीचे चरण, सीता आणि लक्ष्मण दोघे घातले लोटांगण, मस्तकी चरण वंदिले. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर रामप्रभूनं नमस्कार केला, रामप्रभूच्या पाठीमागे लक्ष्मणजीनं नमस्कार केलेला आहे, सीता मातेनं चरणवंदन केलेलं आहे. अशा प्रकारे तिघांनी शरभंग ऋषीला नमस्कार केला. पुढे काय झालं आहे का, ऋषीने दिले आलिंगन, मधुपर्क वदिले पूजन, पुजोडिया श्री रघुनंदन सावधान बैसले. सांगितलं आता आल्याच्या नंतर मधुतर्क आधी पूजन केलेलं आहे आणि यथायोग्य पूजन केल्याच्या नंतर यथायोग्य आसन बसण्याकरता दिलेलं आहे आणि आसन बसण्याकरता देऊन पुढे काय केलं म्हणले ऐका. घेऊ का.